आज दुपारी ना आम्ही बाहेर गेलो होतो, त्यामुळे मग श्रीषासाठी आईस्क्रीम घेतली होती। मग आल्याच्या नंतर ती अशी आईस्क्रीम खात होती, तर तिने नाकाला आणि तोंडाला सगळीकडे अशी आईस्क्रीम लावून घेतली होती। तर ती आईस्क्रीम खात होती तोपर्यंत म्हटलं चला आता तिच्यासाठी ना आपण काहीतरी खायला बनवूयात। तर माझी पण खूप दाढ दुखत होती, त्यामुळे म्हटलं दोघींसाठी आपण एकच बनवूयात। तर मी तर शेवया बनवल्या घेणार होते आणि मी आधी शेवयांना शिजवून घेतल्या होत्या, जेणेकरून शेवई म्हणजे खायला खूप सॉफ्ट लागल। तर एका कढईमध्ये ना थोडेसे जिरे मोहरी टाकून घेतले, त्यानंतर कांदा टोमॅटो टाकला, कढीपत्ता याची छान अशी फोडणी देऊन घेतली आणि मग त्यानंतर ज्या शिजून घेतलेल्या शेवया होत्या त्या पण यात टाकून घेतल्या, हळद वगैरे टाकली आणि थोडासा मॅगी मसाला टाकून घेतला, जेणेकरून अजून टेस्टी लागते। आणि वरून थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली आणि याला छानपैकी मिक्स करून घेतलं। तर इथं आपली शेवई मस्त अशी रेडी होती। तर कधी असं झटपट बनवायचं असलं तर मी असंच काहीतरी बनवत असते आणि श्रीषा देखील खूप आवडीने खाते। त्यानंतर ना दुपारी अशी टीव्हीवर मी गाणे लावले होते आणि श्रीषा बघा किती मस्त डान्स करत होती। जसे त्यांच्या स्टेप बघत होती ना तशा स्टेप करायला बघत होती। ते आहा टमाटर गाण्यावरनं तिचा मस्त असा डान्स चालू होता। त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली। संध्याकाळच्या जेवणात मी ना टोमॅटोची चटणी आणि भाकर केली होती आणि श्रीषासाठी ना डाळ भात पण केला होता। तर मग आम्हाला बाहेर पण जायचं होतं पार्कमध्ये वगैरे श्रीषाला घेऊन, त्यामुळे मग म्हटलं आता आज स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि मगच जाऊ पार्कमध्ये। तर श्रीषाला इथं डाळ बनवली होती। त्यानंतर पार्कमध्ये गेल्याच्यानंतर थोडासा व्यायाम वगैरे केला, तोपर्यंत ते सिटूचे पप्पा आणि श्रीषाना दोघेजणी मस्त असे झोका खेळत होते आणि मग ते पण त्यांचा झोका वगैरे छान असे एन्जॉय करत होते। तर असा होता आजचा आमचा दिवस। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।